तुमच्या येण्याने मन प्रसन्न झाले, सायगाव नगरीचे भाग्य उजळले। पाहून तुमचे तेज आनंद हा दाटला, जणू सोन्याचा दिवस आज उगवला। तुमचे स्वागत, तुमचे स्वागत, तुमचे स्वागत, हो तुमचे स्वागत। नवी दिशा देतात, तुमचे कार्य प्रेरणा देतात। छगनराव भुजबळ साहेब, समीर भुजबळ, मनापासून आपले। आज सायगावमध्ये राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ साहेब सायगावमध्ये आज काही उद्घाटनाच्या निमित्त येणार आहेत, तर तुम्ही कार्यक्रमाचं नियोजन कसं करणार आहात? नमस्कार. आज सायगावमध्ये सायगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी या संस्थेने एक व्यापारी संकुल यशवंत कॉम्प्लेक्स या नावाने या ठिकाणी बांधलेलं आहे। हे कॉम्प्लेक्स बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा BOT तत्त्वावर या ठिकाणी बांधलेलं आहे। आज त्याचं दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या हस्ते 4 वाजता या ठिकाणी पार पडत आहे। या कार्यक्रमासाठी तालुक्यातील सर्व नेते मंडळी, सहकार क्षेत्रातील अग्रणी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। आणि ही जी संस्था आहे गेली 25 वर्षापासून रिकव्हरी जी आहे, तिची वसूली जी आहे ती 100% असते आणि ब वर्गातली एक संस्था शेतकऱ्यांच्या हितासाठी खूप मेहनत घेत असते। आज 24 व्यापारी गाळे या ठिकाणी दिले, म्हणजे 24 स्वयंरोजगार लोकांना स्वयंरोजगार या ठिकाणी उत्पन्न झाला। संस्थेने या ठिकाणी असे भव्य कार्य केली। जवळपास 85 लाख रुपयाचा हा एक संकुल BOT तत्त्वावर या संस्थेने उभा केला आहे। त्याचं उद्घाटन आज माननीय नामदार साहेबांच्या हस्ते होत आहे। याच कार्यक्रमाला जोडून या ठिकाणी गेल्या एप्रिल महिन्यामध्ये पूर्ण आकृती भव्य असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक उभारणी झालेली आहे। त्याचीही साहेब या ठिकाणी पाहणी करून दर्शन घेणार आहेत आणि पुढील कार्यक्रम या ठिकाणी पार पाडणार आहेत। माझी नागरिकांना, सभासदांना विनंती आहे की आज 4 वाजता सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावे। त्याचप्रमाणे उद्घाटन समारंभ या ठिकाणी नामदार साहेबांच्या हस्ते झाल्यानंतर रोकडोबा पारावर याचं रूपांतर आपण जे उद्घाटनानंतर जे उपस्थित आहे तर साहेब याची सभा या ठिकाणी आपण पार पाडणार आहोत। सभेसाठी बहुसंख्य व परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी उपस्थित राहावे आणि बरेच दिवसानंतर सायगाव येथे येत आहेत। सायगावकरांचं विशेष प्रेम असल्यामुळे साहेब या ठिकाणी विनंतीला मान दिला आणि आपण त्या निमित्ताने साहेबांची भेट या ठिकाणी आपल्याला होणार आहे। तर सर्वांना पुनश्च विनंती करण्यात येते की सर्वांनी बहुसंख्येने परिसरातील नागरिकांसह उपस्थित राहावी ही विनंती।